श्री स्वामी समर्थ। श्रीकृष्ण मोरपंख का धारण करतात? वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले, पण पाणी कोठेच मिळेना। सर्वत्र जंगलच दिसत होते। तेव्हा श्रीरामाने धरती मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव। तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे, चला मी आपणास दाखवतो। पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामुक होऊ शकते, म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल, त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल। ठरल्याप्रमाणे मोर आकाशात उडू लागला व आपला एक एक पंख तोडून जमिनीवर टाकू लागला। त्या पंखांच्या आधाराने राम, लक्ष्मण व सीता चालत चालत जलाशयाकडे निघाले। जलाशयाजवळ ते पोहोचले तेव्हा तो मोरही त्यांच्या समोर आला। त्यांच्याजवळ जाऊन रामाने पाहिले तर मोर अगदी मरणासन्न झाला होता। राम म्हणाला, हे मयुरा, तू थोड्या वेळापूर्वी तर अगदी उत्तम होता, मग असे कसे झाले? मोर म्हणाला, प्रभू, वर्षा ऋतूनंतर माझी सर्व पिसे झडतात व पुन्हा नवीन पिसे येतात, पण मनाविरुद्ध पिसे उपटून काढली तर मात्र माझा मृत्यू होतो। माझ्या बाबतीतही तेच होत आहे। प्रभू रामांना खूप वाईट वाटले। ते म्हणाले, हे मयुरा, तुझी काही शेवटची इच्छा आहे का? मी इच्छा पूर्ण करू इच्छितो। तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले। माझे जीवन धन्य झाले। आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही। तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्री राम मयुरास म्हणाले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून तू मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल। माझ्या श्रीकृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन। हे ऐकून अतिव समाधानाने मोराने आपले प्राण सोडले व त्यानंतर श्रीकृष्ण अवतारात प्रभूने आपल्या माथ्यावर मोरपंख धारण करून वचन निभावले व मयुराचे ऋण फेडले। अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या माथ्यावर मोरपीस सजले। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।